नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पेठ शहर आणि तालुक्यातील कामगारांसाठी गृहोपयोगी संच, सुरक्षा संचचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच कामगार उपायुक्त आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पेठ तालुक्यातील कामगारांना यापूर्वी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. अनेक वेळा प्रवास करूनही त्यांना आवश्यक साहित्य मिळत नव्हते. त्यामुळे कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ही अडचण ओळखून पेठ तालुक्यातील कार्यकारी सदस्य नामदेव हलकंदर तसेच माजी सरपंच संतोष डोमे यांनी पुढाकार घेत या ठिकाणी या उपक्रमाच्या आयोजनामध्ये सहभाग नोंदवला. त्यांच्या प्रयत्नामुळे थेट पेठ तालुक्यामध्ये या उपक्रमाच्या निमित्ताने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ह्या योजनांचा लाभ घेता आला. या कार्यक्रमामध्ये नरहरी झिरवाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतानाच त्यांच्या समस्या जाणून घेत येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पेठ शहर आणि तालुक्यातील शेकडो कामगार ह्या योजनेच्या निमित्ताने उपस्थित होते. एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश घोंगे, पेठ. धन्यवाद. माझा आदेशच नाही. कारण मी मंत्री हा भाग सोडा, पण ह्या विभागातला आहे आणि मला माहीत आहे ना मजूर हा कुठला आहे. पेठचा आहे, सुरगाण्याचा आहे, हरसूलचा आहे. म्हणजे हे तिन्ही तालुके जे आहेत आणि दिंडोरीचा पश्चिम, मला नाही वाटत का कुठं लांबचा आहे का जे याच्या आधी लोक जायचे म्हणतात. कधीतरी नाशिकला वाटप झालं मला वाटतंय काही ठिकाणी, तर अक्षरशः लोक मुक्कामाला राहिले, सकाळी भांडे नाही मिळाले, रात्री मुक्काम केला. तसंच निफाडलाय झालं म्हणतात, कारण रात्री जाऊन तेव्हा तरी नंबर लागला, पण भांडेच नाही तर सकाळी मग रात्री सांगायचं का भांडे नाही, त्याच्या घरी गेले असते. तर असं ते महामंडळाकडून होतात.